सांगा महिला. मंठा तालुक्यातील 10 येथील गरीब गरजू लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल पासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा सारिका वरणकर यांच्या नेतृत्वात 10 येथील महिलांनी मंठा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. निवेदनात नमूद केले की मौजे 10 येथील ग्रामपंचायतला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आत्तापर्यंत फक्त 5 घरकुल मंजूर झालेली असून बाकी बरेच लाभार्थी या घरकुलपासून वंचित आहेत. गावातील जे डच्या यादीमध्ये नावे मंजूर आहेत त्या सर्वांना या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा. निवेदनावर सारिका वरणकर, इंदुबाई धाईसकर, मंडाबाई बंगाळे, शांताबाई अंबुरे, फारुबाई वैद्य, अंबिका वैद्य यांच्या सह्या आहेत. महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना. खरोखरच ह्या महिलाला आज घरकुल नाही तर आज आपल्या मंठा तालुक्याची अशी परिस्थिती झाली की जे गरीब लाभार्थी त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. तर यांच्यावर अन्याय का करायचा मी म्हणते. सरपंचानी हो, ग्रामसेवक हो, हा भ्रष्टाचार कवर चालायचा. ह्यांच्यावर आज अन्याय व्हायला म्हणून ते आज इथपर्यंत आल्या तर की आम्हाला घरकुल नाही तर घरकुल द्या. खरोखर ह्यांना घरकुल आजपर्यंत मिळालं नाही. त्यांची भली मोठी सर्वेची यादी लावली जाते. मग सर्वेनुसार तुम्ही घरकुल काढतात का याचं बी पाहणी करणं आवश्यकच आहे ना, ऐका नाही. आणि सर्वेमध्ये घरकुल आले एका घरात श्रीमंत लोकाला 3-3, 4-4 घरकुल दिले, एका कुटुंबात 4-4 घरकुल दिले. माझं म्हणणं असं की ज्या लोकाला एका बापाला, लेकाला आणि सुनाला जर घरकुल असेल त्यातले तिन्ही घरकुल कॅन्सल करून त्या गरीब महिलांचा आधी विचार करून ते घरकुल ह्यांना देण्यात यावे. आम्ही पुढील अशी पण मागणी केली की अगोदर हे जे वंचित लोक राहिले तर अगोदर त्यांचा विचार करून त्यांना घरकुल देण्यात यावा. जी काही पूर्वीची यादी असेल ती यादी बाजूला टाका. आणि जर का हे कर्मचारी आणि ग्रामसेवक सरपंच भ्रष्टाचार करत असतील तर डायरेक्ट आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये घरकुल विषय मोठा आंदोलन मोर्चा तिथं घेऊन जाणार आहेत. आमच्या काही ज्या घरकुल बाबतीत समस्या अडचणी आहेत आम्ही तिथं शासनापाशी प्रश्न मांडणार आहेत.